हे सगळे पडले मोठे समय पडले हे ते 500 दे ना हे नोंद घ्यावी आणि गणेश मंडपात हजर राहावे. परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ नरेपार मंगल मूर्ती परळच्या राजाचा ईशान कुळाची गणपती बाप्पा जय श्री गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणनायकं गजमुखं मोरेशेतितं बल्लाळो मुरुण्डिनं चिन्तामणिस्तेवरं जय देव कर्पूर गौरा भोळा नैनी विशाळा अर्थांची पार्वती सुमनांच्या माळा शुभे देव उदरवण श्रीकंठ मीरा ऐसा शंकर शोभे उमा वेवळा. जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा भारती हो वाळू भावती हो वा तुझ कर्पूर गौरा. जय देव देवी दत्त सागर मंथन पैके वेदजा जय तुलसी माळा गळा तैती कासे पीतांबर कस्तूर लल्लाची देव सुरवर माय वल्लभाराईच्या वल्लभ कावेरी वल्लभा तमेव विद्याधनं तमेव तमेव सर्वं मम देवते कायेन वाचा मनसेन्द्रिया वा पुजार्पणा वा पुरुषभाव करोमि यज्ञं सकल प्रयत्ने नारायणानि समर्पयामि. अल्पं केशवं रामनारायणाय कृष्णामृतं हरि श्रीधरनाथं कपिका वल्लभं शान्तिनायकं रामचन्द्रहरि. मोरया रे बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे मंगल मुरी मोरया सदा सर्वदा योग तुझा करावा जय कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंतानंता रघुनायका गणेशी आता. जय जय रघुवीर समर्थ कैलास राणा शिवचंद्र मोरी फणींद्र माता मुकुटी जराळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ वीर शंभो मदकोर तारी. तांडीच्या तांडीस आजपर्यंत बरसताना पाहिलं उत्साह मोठी करताना तुझं विड नाही रे माझं पास नाही माझ्या देवी तुलाच शोधले माझ्या देवी मी तुलाच शोधले
आणि आता ती वेळ आली आहे, आपला परळचा राजा कोणत्या रूपात येणार सर्वांना उत्सुकता लागली आहे ना? चला आता तुम्हाला उत्सुकतेचं तुमचं उत्तर मिळणार आहे. उत्सवाच्या 19व्या वर्षी आपल्या सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत. गेल्या वर्षीचा गणेशोत्सव आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि निष्ठेने यशस्वीपणे पार पडला. त्यासाठी सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. चहू दिशेला पिवळा रंग आणि या पिवळ्या रंगाने पावन झालेली परळ मिळाली. जणू काही साक्षात सूर्याची जेजू आणि या सूर्याच्या नवीन भंडाऱ्याने भावून गेलेला आपला परळचा राजा आगमनाच्या दिवशी आनंदाने न्हालो आणि विसर्जनाच्या दिवशी त्याच पावसात मनामध्ये उत्साहाची रडत होती. विसर्जन झालं, पण तुझं अस्तित्व मात्र प्रत्येक वळणावर भंडाऱ्याच्या रूपात राहून गेलं. तो पाऊसही तुझ्या आठवणी आमच्यापासून हिरावून घेताना थकला होता. तुझा भंडारा फक्त कपाळावर नव्हता, तर आमच्या मनात जोरवर रुजला होता. आणि तेव्हापासूनच आम्ही तुझ्या नव्या रूपाची कल्पना करत मनात नवीन ऊर्जा साचवतो. कारण तुझ्या सेवेत घालवलेला प्रत्येक क्षण आम्हाला पुढचं संपूर्ण वर्ष जगण्यासाठी सामर्थ्य देतो. जय भंडार, परळच्या राजाचा विजय असो. तर आमच्यासाठी ऊर्जा आणि आशेचा अमोघ स्रोत बनला. प्रत्येक समाप्ती नव्या प्रारंभाची चांगली देऊ शकते. या वर्षी परळमध्ये उभं होणार आहे एका नवीन युगाचा. त्या आठवणींच्या पिवळ्या रंगातून आता उघडणार आहे भव्याचा तेजोमय प्रवास. अन्याय जगण्याला भिडत होता, सत्य दबून जात होतं, तेव्हा उभा राहिला एक राजा. प्रेमासाठी वनवास पत्करणार आणि धर्मासाठी युद्ध करणार. आयुष्य होतं आदर्शाचं प्रतीक. नेत्रात करुणा, वाणीमध्ये नम्रता आणि हातात धर्माचं शस्त्र. तो आला नव्हता रावणाचा अंत करायला. तो आला होता अन्यायाच्या अंधारात धर्माचा दीप पुन्हा प्रज्वलित करायला. तोच होता मर्यादापूर्व पुरुषोत्तम, धर्माचा तेजस्वी नायक, न्यायाचा अखंड स्तंभ आणि भक्तांच्या जीवनाचा आधार, अयोध्येचा राजा प्रभू श्रीराम. बोला जय
शिवतरी Wonderful. Oh, thank you. Next.